नमस्कार मित्रांनो, मी विकास ओळे विरा करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर आपण बघत आहे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी संपूर्ण अंकगणित बेसिक पासून. तर आज आपला दिवस तिसरा आहे. मित्रांनो, आपण ही 26 फेब पासून आपली बॅच सुरू केली आहे. तर तुम्हाला आज डेली पासून 26 फेब पासून डेली तुम्हाला बुद्धिमत्ता आणि अंकगणित याचे सेशन बघायला मिळणार आहेत. पूर्ण बेसिक पासून चालू केलं आहे आपण. कारण की यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी. हे आपला ध्येय आहे आणि ते आपण नक्कीच पूर्ण करू. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचं मनापासून स्वागत आणि जे जुने विद्यार्थी आहेत माझे त्यांचंही मनापासून स्वागत. यावेळेस आपण कोणताच टॉपिक सोडणार नाहीये. यावेळेस आपण आपला एम मिळवणार म्हणजे मिळवणार. ठीक आहे मित्रांनो. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत चला. नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जुने विद्यार्थी असतील त्यांनी शेअर करायला विसरायचं नाहीये. दिवस तिसऱ्यामध्ये आपण आज बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार याचे जे काही टाईप आहेत ते आपण बघणार आहोत. परीक्षेनुसार जे काही पॅटर्न बनतात तेच आपण इथे बघणार आहोत. आणि लेक्चर आपल्या संपूर्ण 45 दिवसाचे नक्कीच बघायचे. त्यामुळे मित्रांनो, या आधीचे जे लेक्चर झालेले आहेत ते नक्कीच बघून घ्या. नक्की तुमचा फायदा होईल. तर बघा, एक उदाहरण स्वरूपात आपण सुरुवात करू. बघा, एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला इथे. काय उदाहरण? तुम्हाला इथे 12 अधिक 52 भागिले 13 अधिक 9 गुणिले 2 बरोबर किती शोधायचे. तर ज्यांचं बेसिक झालेलं आहे त्यांना माहीतच आहे. त्यांनी हे सोडून तर कमेंट करा आणि जे नवीन आहे ते बघून घ्या एकदा काय असतं. तर कधी पण सिम्प्लिफिकेशन याला म्हणतात किंवा मग सरळीकरण असं म्हणतात. मग सोडवा म्हणून तुम्हाला इथे प्रश्न दिलेला असतो. इथे लिहिलेलं असतं आणि सोडवा एवढं दिलेलं असतं. काही प्रश्न दिलेला असतो. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल तेव्हा सुरुवातीला तुम्ही कधीच इथून 12 ते 52 दिलेल्या आहे याची बेरीज करत बसाल असं न करता तुम्हाला एक गणिताचा नियम माहीत असणं आवश्यक आहे. तो म्हणजे काय? कंस चे भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. हे मग कंचे भागोबेव हा नियम माहीत असणं आवश्यक आहे. कंच म्हणजे काय? तर तुम्हाला समोर मी एक्सप्लेनेशन दिलेले आहेत बघा. काय दिलेलं आहे? बोडोमासचा नियम माहीत असणं आवश्यक आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना बोडोमासचा नियम माहीत असणं आवश्यक आहे. कंचे भागोबेव माहीत असणं आवश्यक आहे. बोडोमास इंग्लिशमध्ये मग कंचे भागोबेव मराठीमध्ये म्हणतोय. बोडोमासचं लॉंग फॉर्म काय? बी फॉर ब्रॅकेट, ओ फॉर ऑफ, डी फॉर डिव्हिजन, एन फॉर मल्टिप्लिकेशन आणि ए फॉर ॲडिशन, एस फॉर सबट्रॅक्शन. मराठीमध्ये काय म्हणतो आपण? कंस. चे म्हणजे काय? संख्येचे. भागाकार, गुणाकार, ते बेरीज व वजाबाकी हा नियम माहीत असणं पाहिजे. म्हणजे कोणताही गणित तुम्हाला सोडवायला जर दिलं तर तिथे कंस असेल तर आधी कंस तुम्हाला सोडून घ्यावं लागेल. कंसामध्ये जे काही बेरीज वजाबाकी दिलेली असेल ते तुम्हाला सोडून घ्यावं लागेल. त्याच्यानंतरच चे म्हणजे ऑफ दिलेला असेल किंवा चे दिलेला असेल तर ते सोडून घ्यावं लागेल. ते म्हणजे काय? सरळ त्या दोन संख्येचा गुणाकार होईल. ठीक आहे. तर असं दिलेलं आहे समजा 6/12 काढायचंय. तर ते काय करायचंय? 6 गुणिले 12 करायचंय. ठीक आहे. लक्षात असू द्या. देन काय? भागाकार करावा लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर गुणाकार करावा लागेल आणि मग बेरीज करावं लागेल. मग वजाबाकी करावं लागेल. हा नियम असणं आवश्यक आहे. वाटल्यास हा स्क्रीनशॉट काढून घ्या. नाही तर पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणारच आहे. कोणत्या? विरा करिअर अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर. तर बघा, या नियमानुसारच आपण हे गणित सोडवणार आहोत. तर लक्षात घ्या, काय करणार आपण? भागाकार. तर 13 आणि 52 ला भाग जातो. कितीने जातो? जातो 4 ने. 13 चूक 52. बाकी गोष्टी परत इथं घ्याव्या लागतील तुम्हाला. 12 अधिक 4 अधिक 9 गुणिले 2. ठीक आहे. नंतर काय? भागाकारानंतर काय येतं? भागाकार झाला नंतर काय येतो? गुणाकार. आता इथं कंस नाहीये किंवा चे पण नाहीये. त्यामुळे भागाकार सुरुवात झाली मग गुणाकार. मग काय करणार? गुणाकार. म्हणजे 9 दुनी 18. परत बेरजेचे चिन्ह आहे. आता सरळ सरळ बेरीज आहे.
12 16, 16 आणि 18 त्याचा 34 झाली बेरीज. एवढ्या तुम्हाला हे नियम माहीत असलं तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आता मी सांगतोय म्हणून तुम्हाला वेळ वाटतोय. पण तसं बघायला गेलं तर जेव्हा ज्यांना हा पॅटर्न माहिती आहे किंवा हे माहीत आहे, ते हार्डली 30 सेकंदाच्या ते गणित सोडून दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ शकतात. तर दुसरा प्रश्न बघा, तुम्हाला अजून एक उदाहरण दिलंय. हे सुद्धा त्याच नियमावर बेस आहे. आधी काय करणार तुम्ही भागाकार, मग करणार गुणाकार, मग करणार बेरीज, मग करणार वजाबाकी. बघा याचं उत्तर काय येईल? बघा, आधी काय येणार भागाकार, 5 25, 5 ने भाग केला, मी इथे 5 लिहा, वजा हे 35 अधिक, आता हे पूर्णच संपलेलं ठीक आहे. 6 गुणिले 4 हे गणित सोडवा आता. नंतर काय करणार आपण गुणाकार, 24 अधिक वजा 5, आता इथं वजा 5 आणि इथं 24 आहे या दोघांमध्ये. आता हे नुसते 5 प्लस 24 नाही करणार कारण इथं वजा दिलेलं आहे. त्यामुळे काय होणार हे कमी होणार. एक तर मग इथे सरळ सरळ वजाबाकी करून घेऊ शकता तुम्ही. म्हणजे हे 30 येईल आणि हे 24. उत्तर काय येणार तुमचे 54 हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. आणि इथं वजा आहे. वजा अधिक वजाच होतं. त्याच्यामुळे मी वजा 5 करून काय 24 केलं काय, नंतर त्याला 19 ॲड केले काय, तरी 54च येणार आहे. ठीक आहे. तिसरं उदाहरण बघा. भाग द्यायचा आहे, तर गुणाकार मग वजाबाकी. कितीने भाग जातो? 8 ने भाग जातो बरोबर आहे. 17 भागिले 136 जर केलं तर 8 ने भाग जातो मित्र. गुणिले 10 मग वजा 5. ठीक आहे. 17 8 136. ठीक आहे. मग काय करायचं गुणाकार 80 वजा 5 किती येणार 75. हा एक ऑप्शन मध्ये आहे. त्या पद्धतीने गणित सोडवायचं. पाठ असणं आवश्यक आहे. गणित जर शिकायचं म्हटलं तुम्हाला तर निदान तुम्हाला 1 ते 10 तर पाढे आलेच पाहिजे. प्लस 11 ते 20 येणं आवश्यक आहे. त्याचा फायदा असा, तुम्हाला गणित लगेच सोडवता येईल. जर तुम्हाला सत्राचा पाढाच येत नाही, तर तुम्ही कसं करणार ना? तो तुम्हाला पाठ करून घ्या. मागचे काही ट्रिक्स आहेत, त्या बघून घ्या. आता इथे काय ट्रिक्स होती बघा. 136 होते बरोबर आहे? आणि याला आपण 17 ने भाग द्यायचा होता. एवढं तर माहीत आहे की आता 17चा पाढा नाही, 136 किती वेळा माहीत नाही. पण 7चा जर पाढा माहीत असेल, 7 गुणिले जर 8 केलं तर किती येतं? 56 येतं. एका स्थानी किती आहे? 6 आहे. बरोबर आहे? अशा 7च्या पाढ्यामध्ये 6 किती वेळा येतात? 7 8 56. 8च्या वेळेसच 6 येतात एकच स्थानी. म्हणून मी इथे 17 गुणिले जर 8 केलं तुम्ही, तर ते 136 येतं. लॉजिक माहीत असणं आवश्यक आहे. पाढे जर माहीत नसतील, तर तुम्हाला हे लॉजिक माहीत असणं आवश्यक आहे. निदान 20 पर्यंत तरी पाढे पाठ करा. कारण की आपल्याकडे वेळ आहे. लेखी परीक्षेला बराचसा वेळ आहे. कारण की आधी शारीरिक चाचणी होणार आहे, ते लेखी होणार आहे. तर निदान एवढे पाढे पाठ करा. रोज 2 तरी पाढे पाठ करत चला. 1 ते 10 सगळ्यांनाच येत असतं. नाही येत असतील तर त्यांनी तरी तयारी करून ठेवा. पण मार्क्स कमी झाले नाही पाहिजे. कारण की हे मार्क्स तुमचे पैकीच्या पैकी घेण्यासारखे आहे. ते तिला माफी नाही पाहिजे. ठीक आहे. कुठले तुम्ही 1 मार्कीला 1 विद्यार्थी पुढे जाणार तुमच्या. त्यामुळे प्रॅक्टिस करा मित्रांनो. काय अडलं तर आहेच की आपण. कमेंट करा. तुम्हाला नक्कीच प्रश्नाची उत्तरे मिळतील तुमच्या. बघा, पुढचं उदाहरण आहे 7 अधिक 35 भागिले 7 वजा 3 गुणिले 4. ठीक आहे. हे बघा इथे तुम्ही काय करायचं आधी भागाकार करायचा. 7 5 35. हे काय येणार इथं 5 अधिक 7 आहेत वजा 3 गुणिले 4. नंतर काय करणार गुणाकार.
12 म्हणजे काय 7 अधिक 5 वजा 12. आता करा बेरीज 7 आणि 5 12 वजा 12 किती येणार उत्तर 0. एक ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. बाकी फास्ट केला आपण. भागाकार लगेच करून घ्यायचा इथे वेळच नाही घालायचा भागाकारामध्ये. परत नाही बसायचा. वेळ बसला तर वेळ जाईल. आता हे गणित असं आहे मित्रांनो. हे गणित आहे SSC डी 2021. गणित कोणतेही असो तुम्ही हे जर बेसिक आपलं सेशन पूर्ण केले तुम्ही ही सिरीज जर पूर्ण केली तर हे गणित तुम्हाला आवश्यक कोणाकोणाला पडेल. SSC GD करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. त्यानंतर पोलीस भरती तर आहेच. ते आता रेल्वे भरती येणार आहे. रेल्वे पोलीस भरती हे तुम्हाला उपयोगी पडेल. आणि पुढे जर तुम्ही MTS वगैरे देत असाल ते सुद्धा गणित आहे. आपण या सगळ्यांपेक्षा तुम्हाला आवश्यक असणारं जेवढं बेसिक नॉलेज आहे किंवा याच्यापेक्षाही जे काही बाकी एक्झाम आहेत त्या लेवलचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू. पण सध्या आपली गरज पुरती काय आहे पोलीस भरती. तर ते आधी करू नंतर बाकी बघू. ठीक आहे. तर रेल्वे पोलीस भरती आणि आणि आपली पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस यांचा कॉन्स्टेबलचा सिलेबस हा सेमच असणार आहे. त्यात काही फरक नसणार आहे बुद्धिमत्तेमध्ये आणि अंकगणितामध्ये. तर बघा आता हा प्रश्न सोडवताना लक्षात घ्या 2 वेळा भागाकार आहे मित्रांनो. आधी भागाकार करून घ्या. बघा 3 गुणिले 7 अधिक 5 वजा भागाकार करून घ्या 3 दुनी 6. ठीक आहे. वजा 9 अधिक 45 भागीला 5 आहे म्हणजे किती येणार 5 9 45. त्यानंतर गुणिला आहे 4 वजा 45 बरोबर किती. आता गुणाकार आहे बघा इथे गुणाकार आहे इथे गुणाकार आहे गुणाकार करून घ्या. सात्विक 5 वजा 2 वजा 9 अधिक 4 36 वजा एन बघा तुम्हाला आता हे बघा बेरीज बघा कुठे कुठे आहे. हे बेरीज आहे इथं वजा आणि बेरीज आहे. काय करा इथली बेरीज करून घ्या. हे किती होतील 26 होतील. वजा 2 आणि वजा 9 हे किती होणार वजा 11 अधिक 36 वजा 45. त्याला करायचं म्हटलं तर 26 वजा 11 करा किती होणार 15 होतील. 15 अधिक 36 वजा 45 यांची जर बेरीज केली तुम्ही तर हे येणार किती 51. 15 अधिक 36 वजा 45 उत्तर किती तुमचं 6 उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन 3 तुमचं उत्तर आहे. स्टेप बाय स्टेप केलं. आधी काय केलं भागाकार करून घेतला. भागाकार येते याला 3 2 6 2 5 9 45 कटला. 3 घेतला गुणाकार मला 21 9 गुणिला 4 त्याला किती 3 तुम्ही याला चिन्ह येतं वजा वजा प्लस होतं म्हणून वजा 2 आणि वजा 9 वजा 11 कारण काय वजा आहे इथे तरी वजा 45 इथं होतेच. तुम्ही इथं वजा 11 आणि वजा 45 यांची बेरीज करून घ्या. 26 अधिक 36 म्हणजे वजा वजा एक साईड जरी घेतलं तरी चालेल. असं बी करू शकता ही मांडणी अशी बी करू शकता. 26 अधिक 36 हे वजा 11 असं राहील आणि वजा 45 असं राहील. असं बी केलं तरी चालेल. मग 26 अधिक 36 यांची बेरीज करू शकता. ते तुम्ही यातून वजा करू शकता. ठीक आहे. ही पण पद्धत चालेल. मग सरळ सरळ तुम्हाला खाली म्हणून जरी स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. प्रश्न 6वा आहे मित्रांनो. बघा आता हे काय दिलेलं तुम्हाला इथे मी तुम्हाला टाकलेलं ऑफ नंतर ब्रॅकेट दिलाय कंस दिलेला आहे. सुरुवात पहिले आपल्या कंस बाबूमध्ये काय येणार आहे कंस आधी सोडावा लागेल नंतर बाकीचं कुठंच तुम्ही गोष्टीला हात नाही लावू शकत. तर बघा आधी काय करणार ब्रॅकेटमध्ये सुद्धा तोच नियम लागू लागणार ओडोमॉसचाच नियम लागू लागणार. आधी तुम्हाला
पण सोडवायचं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघावं लागेल की भागाकार आहे का, ऑफ आहे का, गुणाकार आहे का, वजाबाकी आहे का, बेरीज आहे का, त्यानुसार सोडावं लागेल. म्हणजे काय 45 वजा 3 गुणिले आता बघा इथं 4चे 6 म्हणजे काय चे म्हणजे म्हटलं काय इथं गुणाकार. म्हणजे काय sin 24 म्हणजे 24 येणार अधिक 12/3 ठीक आहे. यांचा भागाकार करून घ्या 4 त्रिक 12 म्हणजे इथे 4 येणार गुणिले 6 वजा 4 गुणिले 5 अधिक 6 ठीक आहे. पूर्ण ब्रॅकेट झाला का? तो सॉल्व्ह करून घ्या. आता बघा गुणाकार गुणाकार करून घेऊ आपण म्हणजे हे काय 24 अधिक sin 24 वजा 4 पंच 20 अधिक 6 40 वजा 3 हे ना 24 24 48 48 वजा 20 आता बघा पूर्ण सॉल्व्ह करून घेऊ इथे 45 वजा 20 तर 48 वजा 20 केलं किती येणार आहे इथे 28 येईल 3 गुणिले 28 करून घ्यायचं तुम्हाला 8 त्रिक 24 पहिले 2 3 2 6 6 2 84 आता हे काय वजा 84 चिन्ह वजा 14 हो आधी काय करा 45 आणि 6ची बेरीज करून घ्या म्हणजे किती तसे सगळे ऑप्शन मायनसमध्येच आहेत तसंही करू शकता तुम्ही किती होणार आहे 51 होईल 51 वजा 84 आता यांची वजाबाकी जर केली तुम्ही किती येणार ती 3 8तून 3 गेले 8तून 5 गेले 3 म्हणजे वजा 33 तुमचे उत्तर येते ऑप्शन 3 ठीक आहे. ते असेल 51 मधून 84 कसे घातले अरे नाही जात 84 मधून ते 51 जातात ना ते करून घ्यायचे काय करायचं 84 मधून 51 घालायचे फक्त काय तुम्हाला डिफरन्स दोघांमधलं अंतर किती हे काढायचं ते येईल 33 चिन्ह काय येणार आहे मायनस येणार आहे कारण मोठ्या संख्येचं चिन्ह इथं येतं कधी लक्षात घ्या आणि सोडवताना चिन्हांना सुद्धा तेवढंच महत्व आहे चिन्ह व्यवस्थित बघा सगळे ऑप्शन मायनसमध्ये उत्तर तुमचं मायनसमध्येच येणार आहे काही वेगळा दिमाग लावायची गरज नाही आहे तुम्हाला बघा अजून एक प्रश्न आहे हा सुद्धा SSC GD 2022चा प्रश्न आहे ठीक आहे 2022 असे प्रश्न पोलीस भरतीला सुद्धा पडतात आता याचं उत्तर काय करायचं तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं तर काय चला 2 सेकंदात समजून सांगतो मी आधीना भागाकार हा काही देखील गुणिले 523 अधिक 523 आता 523 गुणिले 523 येणार आहे म्हणजे काय सरळ सरळ बेरीज 3 आणि 3 6 2 4 5 आणि 5 1046 ऑप्शन 3 तुमचे ते उत्तर आहे आता तुम्हाला इथं बघायचे गुणाकाराचे ट्रिक्स जसे एक शॉर्ट मी तुम्हाला उदाहरण देणार आहे त्याने आपण लेक्चर फिनिश करू ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या आता जेव्हा तुम्हाला हे दोन संख्या दिल्या ठीक आहे आता हे 53 आहे आणि 74 यांचा करायचा आहे गुणाकार जनरली आपल्या शाळेत काय शिकवलेलं असतं काय करायचं आहे 4 त्रिक 12 झाला 1 4 पंच 20 आणि 1 21 असं लिहिणार मग इथे घ्यायचा 0 7 त्रिक 21 झाली 2 7 5 35 35 आणि 2 37 मग करा यांची बेरीज 2 20 9 39 22 3922 तुमचं उत्तर आलं एवढं सगळं कॅल्क्युलेशन आता हे केव्हा तुम्हाला जमतील जर तुमचे कॅल्क्युलेशन म्हणजे पाढे पाठ असतील तर फास्ट होईल नसेल पाठ अवघड होईल त्यात अजून एक ट्रिक शिकून घ्या याचीच काय करायचं
सुरुवातीला करायचं तिथे तुम्हाला लिहून दाखवतो. बघा 4 त्रिक 12 करून घ्या. 12 ठीक आहे. 2 2 लिहिले हातचा आला 1 ठीक आहे. 1 ठेवायचा वरती. आता काय करायचं 4 पंचे 20 ठीक आहे. 4 पंचे 20 अधिक 7 त्रिक 21 7 त्रिक 21 हे बघा सॉल्व्ह करून घ्यायचं. हं? येणार आहे 4 पंचे 20 अधिक करा 7 त्रिक 21 पण मग हे इथून घेतलं असं डायरेक्ट 7 त्रिक 21 अधिक 1 कोणता हातचा 1 आहे बरं किती झाले 43 2 लिहायचे 4 हातचे आले ठीक आहे. मग करायचं तिसरी स्टेप पहिली दुसरी आता ही तिसरी 7 5 35 आणि हातचे 4 ते आले 39 डबल लिहायची गरज आहे का असं हे मनातल्या मनात सुद्धा होतं येण्याची गरज नाही पडत काय पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे ठीक आहे का आणि काय पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे आता अजून एक गणित तुमच्या पुढे लिहितं 67 गुणिले 99 तुम्ही काय करत बसणार आहे करत बसाल ते 9 9 7 9 9 सक हे करत बसतात त्यापेक्षा एकच करायचं काय करायचं 67 ठिकाणी हे 99 ला 100 पकडायचं वजा 1 करायचं 100 वजा 1 99 होतं ना आता याचे सरळ सरळ गुणाकार करा 67 गुणिले 100 किती येणार आहे 6700 वजा 67 गुणिले 1 यांची करा वजा बाकी किती येणार आहे 6633 बरोबर 6633 हे तुमची वजा बाकी झालं काय गरज आहे एवढं कॅल्क्युलेशन करायची 97 96 गरजच नाही याच्यानं उत्तर तेच आहे बघून घ्या 7 9 63 3 48 6 6 9 54 54 आणि 6 डबल शून्य डबल येणार आहे 33 66 आला गुणाकार गुणाकार आहे हे जर समजा 3 अंकी संख्या असेल ह्या 2 अंकी होत्या तर 3 अंकी असेल याला कसं सोडवणार आपण ते बघून घ्या समजा इथे दिलेलं 106 जे 100च्या जवळपासचे अंक असले ना याचा बेस 100च पकडायचा 100 बेस पकडला म्हणजे काय 100 अधिक 6 106 झालेले 12 112 झालेले 112 आहे की नाही हे 6 ऍड करा ते किती होणार 108 आणि इथे काय करायचंय 12 गुणिले 6 करायचंय 12 गुणिले 6 कोणते हे 12 गुणिले 6 हे काय येणार 72 हे येणार 72 108 चला कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर असेल जवळ बघून घ्या चेक करून घ्या करायचं त्याला असं बी करू शकता कसं आहे एक्स्ट्रा अंक किती आहे 6 आहे 12 आहे याचा 12 ठीक आहे यांचा करा गुणाकार 12 सकम 72 आणि 112 मध्ये हे 6 ऍड करा 108 असं बी होऊ शकतं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी ठीक आहे अशाच प्रकारचे आपण गणित 2-3 दिवस प्रॅक्टिस करणार आहोत आणि त्यासाठी लेक्चरला आवर्जून हजर राहायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो ठीक आहे काय करायचे चॅनलला
सबस्क्राईब करत चालायचं आहे. टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. त्याच्यावर याची पी-डी-एफ पडत राहील तुम्हाला आणि मित्रांमध्ये चॅनलला शेअर करायचं. ठीक आहे. टार्गेट राहील तुमचा सिलेबस 100% पूर्ण होणार आहे. तर त्यासाठी बिनगौर बुद्धिमत्तेचा सुद्धा राहणार आहे आणि कविता सुद्धा राहणार आहे. जे काय अजून विद्यार्थी जुळले नाही, ते जुळेपर्यंत आपण थोडं स्लो चालू. एकदा आपले विद्यार्थी जुळत गेले, ते आपण लेक्चरला स्पीड पकडू. ठीक आहे. जे जुने विद्यार्थी आहे, त्यांनी जुने क्वेश्चन पेपर घेऊन त्याची प्रॅक्टिस चालू ठेवा. आपण हे सध्या बेसिकपासून चालू करतोय, तर नवीन विद्यार्थ्यांना पण सोबत घेत चालायचं आहे आपल्याला. याची थोडीशी काळजी घ्या, थोडासा वेट करा. नक्कीच तुम्हाला जिथे वीकनेस आहे ते सुद्धा सगळे पॉइंट आपण क्लिअर करत चालणार. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग. भेटू उद्या. जय हिंद.